आई तुम्ही? हो, तुझीच वाट बघत होते. अरे बापरे, तुम्ही खूप वेळ थांबलायत का? नाही ग, आत्ताच आले. 5 मिनिटं वेळ आहे तुझ्याकडे? हो. हे बस. हे घे. हे काय आहे? उघडून तर बघ. दागिने? तुझेच आहेत. इतके दिवस मी सांभाळले, आता तुझ्या ताब्यात देते. माझ्या ताब्यात? अगं, नाही म्हटलं तरी दागिने वगैरे जोखीम वाटते ग आता. समजा चुकून माझ्या हातून काहीतरी गहाळ झालं तर मग चुटपुट लागून राहील ना. हे पण मी कुठे ठेवू? हा ग, कुठेही ठेव. घर तुझंच आहे, तुला आवडेल तिथे ठेव. नाही पण तुम्ही हे असे देऊन का टाकताय मला? अगं, देऊन नाही टाकत आहे, पण तुझे दागिने आहेत की नाही, मग तुला सांभाळता आले पाहिजेत. तूही ती जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजेस ना. तुझे दागिने आता तू तुझ्या जवळ ठेव. मी सुटले. आई हे असे सगळे एवढे महागडे दागिने मी कसे सांभाळू? नको ना, तुम्ही तुमच्याकडे ठेवा ना प्लीज आई. माझा सगळ्यात मौल्यवान दागिना दिला मी तुला. श्री, माझा मुलगा. या सगळ्याचं काही महत्व नाहीये ग. त्याला मात्र सांभाळ. त्याला सांभाळस ना की मी भरून पावले. हा डॉक्टर. हो हो हो, आज ती स्वतः मला तसं म्हणाली. बरोबर. नाही, तो सगळा काळ जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे, अशी तयारी तरी तिने दाखवली. राईट 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 मलाही तसंच वाटतंय, पण म्हणलं एकदा तुमच्याशी आधी बोलावं आणि मग पुढे जावं. ओके, ऑल राईट, मी बोलतो तुमच्याशी. थँक्यू सो मच. थँक्यू. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की आता तिला भूतकाळातल्या सगळ्या घटना सांगायला काही हरकत नाहीये. ही सेड शी सीम्स टू बी रेडी फॉर इट नाव. म्हणजे गमावलेल्या भूतकाळाची भीती वाटण्यापेक्षा ना, त्यातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे, विच इज अ पॉझिटिव्ह थिंग. त्यामुळे ही सेड गो हेड. वा, एक पाऊल पुढे. उत्तम. अय्याजी, खूप दिवसांनंतर मला असा लख्ख प्रकाश पडल्यासारखं वाटतंय. तुझ्या मेहनतीचं फळ आहे बाबा. माझ्या एकट्याचं नाही ग, तुम्ही सगळ्यांनी मला मदत केलीत म्हणून हे शक्य झालं. पुरे. बरं, तुझं आणि डॉक्टरांचं बोलणं झालंय, काय झालंय हे जान्हवीला सांगायचं का नाही? काही हरकत नाहीये, आणि आता ती यामुळे डिस्टर्ब होईल असं नाही वाटत मला. आपण दोघेही सांगू ना. नको, तिच्याशी तूच बोल आता. शक्यतो मी मध्ये नको. बरं, आणि तुझं ते महिला मंडळ? हो, नाही, महिला मंडळाला तू सांग. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. मला चहा घ्यायला जायचंच आहे. अय्याजी. आलोच.
तरी रा 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 तरी रा रा रे तरी रा 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 तरी रा 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 रे रा 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 ता रा 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 री रा 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 री रा रा री रा री रा 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 री रा 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 री मी आत येऊ? हो या ना. मी आता डॉक्टरांशी बोललो. म्हणजे आपण काल रात्री जे बोललो ना ते डॉक्टरांच्या कानावर घालावं असं मला वाटलं, म्हणून मी बोललो. तुला हवं असेल तर तूही बोल ना डॉक्टरांशी. तुम्ही बोललायत ना, मग नको. आता आपण आपल्या भूतकाळाविषयी बोललं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तू इथे जेव्हा आलीस ना तेव्हा सुरुवातीला तुला इथल्या सगळ्या आठवणींबद्दल किंवा त्या सगळ्या काळाबद्दल काही बोलायचं नव्हतं, काही ऐकायचं नव्हतं. पण आता तू ह्या सगळ्यात उत्साह दाखवतेस, तू उत्साहाने काही प्रश्न विचारतेस, त्यामुळे आता आपण एकमेकांशी बोलायला हवं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. काय झालं? माझ्यासाठी काळही थांबवलात ना तुम्ही. हो, पण आता आपला वर्तमान नीट करायचा असेल तर भूतकाळाविषयी बोललंच पाहिजे ना. मला चालेल. नाही, लोक म्हणतात की भूतकाळ विसरला पाहिजे तरच तुम्ही वर्तमान काळात नीट जगू शकता, पण आपल्या केसमध्ये ते आता शक्य नाहीये ना. म्हणजे आपण भूतकाळ उलगडलाच नाही तर आपल्याला वर्तमान काळ नीट जोडता येणार नाही असं दिसतंय. एनिवे मी जातो आता, ऑफिसची तयारी करतो. बाय. बाय. पिंट्या, बेटा बोलणार नाहीयेस का माझ्याशी? अरे अरे असं बोलला नाहीस ना तर वेड लागेल रे मला. ए पिंट्या, अरे पोटचा पोरच असं आईशी वागायला लागला तर आईने काय करायचं? यासाठी तुला 9 महिने पोटात वाढवलं होतं. सांग ना. आता काही पाहायचं राहिलं नाही रे. सगळं बघून झालं. गरिबी बघितली, लाचारी बघितली. बाबाने बिजवराशी लग्न लावून दिलं. का चूक केलं नाही मी? नवऱ्याच्या मुलीला पोटच्या पोरीप्रमाणे वाढवलं. कधी तिला काही कमी पडू दिलं नाही, कधी हातही उगारला नाही. हे सगळं कशासाठी रे? अशासाठी सामान्य माणसाप्रमाणे सुख मिळावं म्हणूनच ना. पण तुझ्या बाबांची ती निरेच्छा वृत्ती, आत्मज्ञान, हे सगळं टोकाचं होत नाहीये का रे?
अरे माझ्या जागी दुसरी कुठलीही बाई असती ना तरी ती अशीच त्रासली असती. पण तुझ्या बाबांनी पैसा कमवला असता तर मला कुणासमोर हात पसरायला लागले असते का? मला सांग ना. अरे इथे पोटा पाण्यासाठी पैसाच लागतो. त्या अनिलला काय जातंय बोलायला? त्यांनी एवढीशी गोष्ट एवढी करून सांगितली आणि ह्यानी लगेच त्याच्यावर विश्वास ठेवला. अरे मी जानूच त्यांच्याशी लग्न करून देणार होते का? ह्यानी जीव नसता का घेतला माझा? तो अनिल बोलला आणि ह्यानी विश्वास ठेवला आणि मी इथे जीवाच्या आकांताने ह्यांना सांगते पण माझ्याकडे मात्र दुर्लक्ष. मी सांगते ना पिंट्या, माझं खरंच चुकलंय. माझं चुकलंय, मी मान्य करते. पण मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुझी खोटी शपथ नाही घेऊ शकणार रे. अरे तू माझा मुलगा आहेस, माझा मुलगा आहेस. काय रे तुला या आईबद्दल जराही माया वाटत नाहीये का? का जीवच देऊ आता? हरले मी हरले. माझं चुकलं. माझं आयुष्यात सगळं चुकत गेलेलं आहे रे. सगळं चुकलंय. कुठल्या मुहूर्तावर माझा जन्म झालाय कोणास ठाऊक. मग आता काय करू मी कुणालाच नकोय ना. मी कुणालाच नकोय ना. मग मी कशासाठी जगू? एक काम कर पिंट्या, एक काम कर. तू काढीच लावू ना मला. आई तू काय करतेस? तू बरी आहेस का? तुला अक्कल आहे का? काय करतेस तू? आई बास झाला तर पुरे कर सगळं. तू दर वेळेला सारखं का वागतेस आई? तू त्रास होतो आम्हाला, त्रास होतो मला तुझ्या अशा वागण्याचा आई. का दर वेळेला सगळं झाल्यानंतर छान पडणार आहे का तुला? म्हणजे तूच रे खरं माझं. माझ्या बाबतीत तसं वागली असतीस तर चाललं असतं ग एक वेळ. पण तू ताईच्या बाबतीत तसं का वागलीस? माझं चुकलंय रे. माझं खरंच चुकलंय पिंट्या. पण तुम्ही कधी कुणी चुकतच नाही का रे? तू पुन्हा नाही करणार ना तसं? अरे मला काही वेळ लागलाय का? वेळ लागलाय मला. माझ्यात 1000 दोष असतील पण माझं प्रेम आहे रे तुमच्यावर. पिंट्या एक काम करशील तू बाबांशी बोलणार आहे पिंट्या. तू बाबांशी बोल. ते म्हणालेत ना की या घरात फक्त कोणीतरी एकच राहणार म्हणून. म्हणजे ते किंवा मी. पिंट्या माझं चुकलंय म्हणजे मलाच घर सोडून जावं लागेल ना. त्यांना कुठे मी बाहेर पाठवू त्यांचे हाल करत. आणि मी तरी कुठे जाऊ रे? आई मी बोलतो बाबांची. हळूहळू एक सगळं सांगतो त्यांना. फक्त तू एकच कर. तू काय सांगशील ना ते करेन मी. करेन. तू ताईला काही सांगायचं नाहीस, आता त्यावरून बाबा पुन्हा चिडतील. बाबांना कळलं तुला? माझी शपथ आहे तू ताईला काहीच सांगत नाहीयेस. नाही काही नाही सांगणार मी. काही नाही सांगणार. तू तुझा आंघोळ कर. मी सगळं आवडतो. बाबा आले तर पुन्हा तुझा आंघोळ कर. आई जा.
बाबा आज जेवायला काय करूया? भाजी बघतो मी कुठली आहे, मी करतो भाजी, भात पण लावतो. बापरे, पण पोया पोया पेठे काकूंकडून आणाव्या लागतील, त्या आणतो मी. बाबा तुम्ही आमटी करा ना, चिंच गुळाची, मस्त करता तुम्ही. मी करतो आज, तू बघ. हो बघतो की मी. आणि शिकून घे. का बाबा असं का बोलताय? पिंट्या, तू आता काही लहान नाहीयेस, त्यामुळे तुझ्यापासून काही लपवायची किंवा तुला न सांगण्याची आवश्यकता वाटत नाहीये मला. थोडं कठीण जाईल तुला, पण मनाची तयारी कर. आता या घरात आम्हा दोघांपैकी कोणीतरी एकच राहणार आहे. म्हणजे तू अर्थात इथेच राहणार आहेस, पण तुझ्या बरोबर एकतर ती राहील किंवा मी राहील. मला वाटतं तुला समजतंय की हे सगळं बोलताना मला काही आनंद होत नाही, पण आता खरंच नाईलाज आहे माझा. नात्याची सुरुवात आणि शेवट यांच्यामध्ये भावनात फार अंतर पडलं की जे काही दुःख होतं ना ते होतच आहे मला. पण त्याचा विचार करत राहण्यात आता काही अर्थ नाहीये. ऐकतोस ना? हा हो. ती स्त्री आहे आणि तिचा कुणाशी जुळवून घेण्याचा स्वभाव नाहीये, आणि तिला घराबाहेर काढणं माझ्यावरच्या संस्कारांच्या विरोधात आहे. त्यामुळे आता मलाच घर सोडावं लागेल. पण बाबा तुम्ही कुठे जाणार? माहित नाही, म्हणजे तसं काही ठरलेलं नाही. बघू, एकदा बाहेर पडलं की तोही मार्ग निघेल. ऐका ना बाबा, हे बघा, आई म्हणते ना तिला तिची चूक मान्य आहे, तिला होतोय पश्चाताप. आता तुम्ही एकदा शेवटचं तिला करा ना माफ, प्लीज बाबा, एकदाच. पिंट्या, अरे आतापर्यंत कमी का गोष्टी पाहिल्यात आपण. आतापर्यंत तिच्यामुळे किती वेळा मान खाली घालायला लागली आपल्याला, किती वेळा नाचक्की झाली. प्रत्येक वेळी आपण तिला क्षमा केलीच ना. प्रत्येक वेळी निमूटपणे सहन करत आलो. का? तर तिला पोच नाही, ती उथळ आहे, आणि मुख्य म्हणजे ती माझी बायको आहे, मी तिला स्वीकारलंय म्हणून. मस्त झाल्या त्या इडल्या. अरे वा, बँगलोरहून येऊन सुद्धा तुम्हाला आमच्या हातच्या इडल्या आवडतायत, म्हणजे खरंच बऱ्या जमल्यात आम्हाला. खरंच छान झाल्यात इडल्या, एकदम हलक्या. खरंच. आई जे थोडं सांबार घ्या ना. नाही नको काका, तुम्हाला देऊ? नाही नाही, बस आता बस आता, म्हणजे जेवणच झालं जवळजवळ. ब्रेकफास्ट हेवीच करायचा असतो. हेच तू काल लंच नंतरही म्हणाली असशील नाही? दादा, बरं ऐका ऐका ऐका, आज रात्री जेवण झाल्यानंतर सगळ्यांनी उशिरापर्यंत गप्पा मारायचा प्लॅन आहे. अरे वा, कशाबद्दल? अहो कशाबद्दल काय, सहजच. आपल्याला काय निमित्त लागतं का गप्पा गाणी यासाठी? मी काय म्हणतो, या वर्षी नवरात्रात आपण सगळे मिळून दांडिया खेळूया. दांडिया नको बाबा, मी एक राऊंड मारला की दमतो. नको. अरे तितपतच दादा, जरा मजा. नको रे बाबा. मी ना सगळ्यांसाठी ड्रेसेस शिवते, म्हणजे असे झकपक आरसे लावलेले. माझ्यासाठी ना असा मोठा घेरदार पिंक कलरचा घे. कापडच घेते. एक मिनिट, मी बरोबर शिवेन, तुम्ही गप्प बसा. एक मिनिट. आणि कुणाला फेशियल वगैरे हवं असेल तर आत्ताच सांगा, मी रात्री करीन घरी आल्यावर. रात्री नको, झोपेमुळे तुझी चिडचिड होते. बर, मग मी सकाळी जायच्या आधी करून जाईन. नाही नाही नाही, सकाळी तर अजिबातच नको, तुझी भुकेमुळे चिडचिड होत असते. मग पार्लर मध्ये या, तिथेच करून देईन. नाही नाही, पार्लर मध्ये तर अजिबात नको. तू तुझ्या त्या पार्लर मधल्या मुलींवरती ऑलरेडी चिडलेली असतेस. थोडक्यात काय बेबी, तू 24 तास चिडलेलीच असतेस. कांता, तू गप्प बसा. आणि तुझं फेशियल तर मी करणारच नाहीये. या सगळ्यांबद्दल बोलते. मी सुटलो. एक मिनिट, सुटला नाहीयेस तू. तुझ्या नाकावरचे ब्लॅक हेड्स काढणार आहे. समोर न काढ. सांगा तू त्याला. तू सांग काहीतरी याला. नाही हं भाऊजी, ह्या दोघांमध्ये मी अजिबात पडणार नाही. अरे भांडू नका ना, लहान आहात का? त्याला सांग ना माई, दरवेळेस तू मला सांगतेस. एक मिनिट, जानवी तू सांग, तुझा भाऊ तुझ्याशी असं वागतो? अगं बघ, बघितलंस?
बघतोच आहे कारण त्याच्याकरता तशी बहीण असावी लागते, जान्हवी सारखी समजूतदार आणि शहाणी. तुम्ही काय आहे, दुर्दैवाने आपल्याला तुझ्या बाबतीत असं कधीच म्हणता येत नाही. चला निघूया. काय निघूया काय? इकडे बस. आम्हाला आता चालणार नाही. बस रोजचं झालं, अजिबात चालणार नाही आम्हाला. इथे आमच्या समोर बस, खा आणि मग जा कुठे जायचं. हो ना, आम्ही तुझे आवडते पदार्थ करतो आणि तू डब्यात नेऊन गार करून खातो. नाही पण थोडा उशीर झाला. आई खाणारेच का मी बनवू? नाही मी खातो आई, मी खातो.